रामकृष्ण हरी श्रोते हो. श्री गणेश पुराण उपासना खंड पाठीमागील अध्यायामध्ये आपण ऐकलेच आहे की गणेशाचे व्यापकत्व काय आहे. तर आज आपण ब्रह्मदेवाचे गर्वहरण हा भाग आपण ऐकूया. श्री गणेशाय नमः. सोमकांतास गणेश पुराण सांगताना भृगु म्हणाले, गणपतीकडून वर प्राप्त झाल्याने आपणास ज्ञान प्राप्त झाले. आता सृष्टीची रचना आपण लीलिया करू असा ब्रह्मदेवाचा गोड गैरसमज झाला आणि त्याच गर्वात त्यांनी विश्वरचनेस प्रारंभ केला. पण त्यांच्या कार्यात वारंवार विघ्ने येऊ लागली. 3 डोळ्यांची, 5-7 तोंडांची, अजस्त्र व अकराळ विकराळ चेहऱ्याची व छनोछनी भयानक आकार घेणारी ती विघ्ने ब्रह्मदेवाभोवती हातवारे व भयंकर गर्जना करीत ललकाऱ्या देत फेर धरून नाचू लागली. ती विघ्ने पाहून ब्रह्मदेवाची भीतीने गाळण उडाली. ब्रह्मदेवास त्रास देण्याच्या उद्देशाने त्या विघ्नापैकी कोणी त्यांची यथेच्छ निंदा केली तर कोणी त्यांना गुद्दे मारले, कोणी त्यांच्या चारीही शेंड्या धरून झोके दिले तर कोणी त्यांच्या मिशा उपटल्या, तर कोणी हातपाय बांधून त्यास जेर केले. आता या छळाला कंटाळलेल्या ब्रह्मदेवाचा स्वसामर्थ्याविषयी सर्व अभिमान अगदी क्षणात गळून पडला. आता काय करावं हे ब्रह्मदेवाला सुचेना. स्वतःच्या जीविताचीही त्यांना धास्ती वाटू लागली व निराशेच्या गर्तेत सापडलेल्या ब्रह्मदेवास त्या शारीरिक त्रासाने मूर्छाच आली. आता घटकाभराने ते सावध झाले तेव्हाही ती विघ्ने अवतीभोवती तसाच थैतयाट करत होती. त्यावेळी त्यांना श्री गणेशाचे स्मरण झाले व स्वतःचे कर्तेपण बाजूला टाकत ब्रह्मदेव शरणागत होत गजाननाची करुणा भाकत म्हणाले, हे देवादिदेवा, हे गणेश्वरा, तुझ्याच कृपेने सृष्टीच्या निर्मितीचे सामर्थ्य माझ्या ठायी आले असून तुझ्या आज्ञेचे पालन करताना कार्यात कुठलीही विघ्ने बाधा करीत नाही, तरी त्यांच्यापासून रक्षण करून तूच माझी लाज राख. त्यांची विनंती ऐकताच तू तपश्चर्या कर अशी आकाशवाणी झाली आणि आश्चर्य काय, ती आकाशवाणी ऐकताच उपद्रव देणारी सर्व विघ्ने नाहीशी झाली आणि सर्व वातावरण शांततेने भरून गेले. ब्रह्मदेव म्हणाले, देवा, तपश्चर्या करू म्हणता, हे खरं, पण त्याकरिता योग्य मंत्रोपदेश व योग्य स्थान मिळाल्याशिवाय ते कसं शक्य आहे. जलात बसलेला चिंताग्रस्त ब्रह्मदेव स्तब्ध होते व श्री गणेशाचे स्मरण करत होते. तेवढ्यात पुन्हा त्या वटवृक्षाकडे पहा अशी आकाशवाणी झाली आणि तरीही श्रवण करून त्यांना चिंतेने घेरलेलेच होते. तेवढ्यात त्यांना एक विलक्षण स्वप्न पडले. आता विलक्षण स्वप्न काय पडलं तर स्वप्नात सर्व सृष्टी जलमय झाली होती आणि एकमेव वडाचे झाड तेवढे शिल्लक राहिलेले त्यांच्या दृष्टीस पडले व स्वप्नातही तेच दृश्य पाहून त्यास आश्चर्य वाटले. तेवढ्यात एका वट
पत्रावर त्यास एक बालक दिसले. मस्तकी रत्नजडित मुकुट आणि त्यावर अर्धचंद्राची कोर, गळ्यात मोत्यांची माळ आणि 4 भुजा असलेल्या त्या बालकाचे शरीर मनुष्याचे होते, पण डोके मात्र हत्तीसारखेच होते. तर त्यांच्या मुखातून एक दात बाहेर डोकावत होता आणि स्वतःच्या सोंडेने पाणी खेचून ते बालक स्वतःच्याच मस्तकावर सिंचन करत होते. हे दृश्य पाहून गणेशास हसू आवरेना. ते हसणे कानावर पडताच बाल गजानन वटपत्रावरून खाली उडी मारून ब्रह्मदेवा सन्मुख उपस्थित होत म्हणाला, ब्रह्मदेवा, स्वसामर्थ्याचा गर्व झाल्याने तुझ्या कार्यात विघ्ने उत्पन्न झाली. तुझे सृष्टी निर्मितीचे कार्य थांबले आणि आता यावेळी तप कोठे कसे करावे, मंत्र कोणता घ्यावा याची तुला चिंता लागली आहे. मी तुला एक अक्षर मंत्र सांगतो, त्याचा पुनरुच्चपूर्वक दशलक्ष जप कर, म्हणजे मी तुला प्रत्यक्ष दर्शन देऊन सकल सामर्थ्यवान करीन. आणि स्वप्न संपले. ब्रह्मदेव खडबडून जागा झाला. त्याने इतरत पाहिले, पण काहीही दिसले नाही. आणि त्या क्षणापासून श्री गजाननाच्या साक्षात दर्शनाची उत्कंठा इच्छा मनात बाळगून ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे एकाक्षर मंत्राचा त्यांनी जप आरंभ केला. त्यांच्या उग्र तपश्चर्येच्या उष्णतेने त्यांच्या मुखातून भयानक अग्निज्वाला बाहेर येऊ लागली आणि त्यांची उत्कट तपश्चर्या पाहून प्रसन्न झालेल्या गजाननाने तेजरूपात त्यांना दर्शन दिले. पण दिव्य दर्शन न साहून ब्रह्मदेवाने डोळे मिटून घेतले आणि तपमग्न ब्रह्मदेव दिग्मुख होऊन गेला. आणि त्यांची ती अवस्था पाहून करुणाहृदयी गजानन सौम्य रूप धारण करून अत्यंत मृदू शब्दात त्यांना उपदेश केला आणि म्हणाले, ब्रह्मदेवा, स्वप्नात दर्शन देऊन ज्याने तुला मंत्र उपदेश केला तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो मीच आहे. आता यावेळी तू जे जे इच्छील त्या सर्व मनोरथांची मी पूर्तता करेन. ते सौम्य शब्द कानी पडताच ब्रह्मदेवांचे भानावर येत असलेले डोळे त्यांनी उघडले आणि पाहतो तर काय, समोर मनोहरी श्री गजानन त्यांच्याकडे पहा सुंदर मधुर असे हास्य करत होते. आणि त्या दर्शनाने ब्रह्मदेवाचे अंतःकरण सुखावले. अत्यंत आदराने आपली 4ही मस्तके त्या साकार परमात्म्याच्या पावन चरणाशी लावून ब्रह्मदेव म्हणाले, वेदांनाही ज्याचा आदी अंत कळत नाही, त्या प्रत्यक्ष परमात्म्याच्या दर्शनाने आज मी कृतार्थ झालो. आपल्याविषयी माझ्या मनात भक्ती असावी एवढीच इच्छा आहे. सर्व विघ्नाचे निराकरण करून तुम्ही सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य आपल्याला म्हणजे मला द्यावे. आणि त्याच बरोबर ज्यावेळी मला तुमच्या उत्कट दर्शनाची इच्छा होईल तेव्हा कृपावंत होऊन आपण मला दर्शन द्यावे. तेव्हा तथास्तु असा आशीर्वाद देत गणपती म्हणाले, माझ्या कृपा प्रसादाने तुझे सर्व मनोरथ पूर्ण होईल. आता निशंक मनाने तू सृष्टी निर्मितीचे कार्य कर आणि यापुढे केवळ माझ्या स्मरणाने तुझी सर्व विघ्ने नष्ट होऊन कार्य सुलभ होईल. श्री गणेश्वर प्रसादाने ब्रह्मदेवास सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य प्राप्त झाले व त्यांनी मनोभावाने गणपतीची पूजा आरंभली. त्यावेळी रिद्धी आणि सिद्धी अशा 2 कन्या अकस्मात उत्पन्न झाल्या व पूजा यथाविधी संपन्न झाल्यावर ब्रह्मदेवाने गणपतीकडे भक्त कल्याणाचा वर मागितला आणि त्या दोन्हीही कन्या गजाननास अर्पण केल्या. आणि
निगर्वी आणि विनयशील ब्रह्मदेवाने शांतपणे सृष्टीची निर्मिती करू लागला. श्री गणेशाचे स्मरण करताच मी सर्वज्ञ आहे या अहम भावेतून व्यासाची पुराणे रचण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांनाही काही सुचेना. तेव्हा त्यामागील सत्यता जाणण्यासाठी ते ब्रह्मदेवा शरण गेले आणि त्यावेळी गणेश महिमा वर्णन करून ब्रह्मदेवाने व्यासांना गणेश भक्तीचा उपदेश केला होता. रामकृष्ण हरी मंडळी, आज गणेश चतुर्थी, त्यामुळे हा अध्याय आजचा अत्यंत समर्पक म्हटलं तरी काय हरकत नाही. आता उद्याच्या अध्यायात ब्रह्मदेवाने जी सृष्टीची निर्मिती केली, आता त्यामध्ये मधुकैटम दैत्याचा वध हा भाग येणार आहे. तर हा भाग सुंदर असेलच आणि आपण ते ऐकण्याची कृपा करावी. श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.